नेक्स्ट टॉपिक एक्सपोनेन्शियल ऑफ अ मॅट्रिक्स. तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी की रेस टू एक्स जे मॅक्लॉरिन एक्सपान्शन ते काय होतं समेशन ऑफ एक्स रेस टू के अपॉन के फॅक्टोरियल ए इनफायनाइट सिरीज येते ई रेस टू एक्स एक्सपान्शन. याच एक्सपान्शनचा यूज करून आपण काय डिफाइन करतोय एक्सपोनेन्शियल ऑफ अ मॅट्रिक्स. एक्सपोनेन्शियल ऑफ ए मॅट्रिक्स असेल ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, कंडिशन काय ए स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. तर त्यावेळेस एक्सपोनेन्शियल हे काय येणार आहे याचं समेशन. ओके, जसा एक्स रेस टू के होता जसा ई रेस टू एक्स होता म्हणजे ई रेस टू एक्स अगर आपण ई रेस टू एच लिहिलं ना याचे नोटेशन एक असलं ई रेस टू एच आहे ई एक्स पी असं लिहिलं म्हणजे या ई रेस टू एक्स ला असं पण लिहू शकतो आपण. याचा मिनिंग काय ई रेस टू एक्स. ओके, तसा ई रेस टू ए कसा लिहिलाय एक्सपोनेन्शियल ऑफ ए. आता हा काय लिहायचा फॉर्म्युला मग समेशन ऑफ ए रेस टू के अपॉन के फॅक्टोरियल. ठीक आहे, याप्रमाणे आपण मॅट्रिक्सचा एक्सपोनेन्शियल डिफाइन करतो. मग आता समजा आपला या गोष्टी नोट्स मध्ये आहेत, मी फक्त डिस्कस करतो कारण आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे लागणार. समजा आपला ए मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स असेल. ओके, आपला भाग डायगोनल मॅट्रिक्स असेल तर त्याचा जो एक्सपोनेन्शियल आहे तो येतो ई रेस टू लॅमडा 0 0 ई रेस टू ई. त्याचा एक्सपोनेन्शियल जर डायगोनल मॅट्रिक्स असेल. त्याच्यानंतर पुढं समजा हे मॅट्रिक्स असेल आपला हे नोट्स मध्ये आहे आपल्या, मी फक्त डिस्कस करतो. त्याच्यानंतर ए जर असेल आपला 0 बीटा -बीटा 0 याचा जो एक्सपोनेन्शियल आहे हा कसा येतो काय होतो ते नोट्स मध्ये आहे दिलेलं. सध्या आपल्याला जे लागणार आहे आपण तेवढंच डिस्कस. या केसमध्ये येतो मग एक्सपोनेन्शियल कॉस बीटा साइन बीटा मायनस साइन बीटा काय असणार आहे त्याचा एक्सपोनेन्शियल जेव्हा मॅट्रिक्स या फॉर्म मध्ये असेल. त्याच्यानंतर पुढा थर्ड टाइपचा मॅट्रिक्स समजा ए असेल आपला लॅमडा 1 0 लॅमडा. ओके, लॅमडा इज नॉन झिरो आयगन व्हॅल्यू. या केसमध्ये इथं आपण एक्सपोनेन्शियल ऑफ ए न काढता इथे काढतो आपण एक्सपोनेन्शियल ऑफ टी ए. ओके, आणि हा येतो ई रेस टू टी लॅमडा आणि इथं मॅट्रिक्स 1 T 0. ओके, आता आपल्याला हे लक्षात ठेवायचे की डायगोनल असेल तर याप्रमाणे तो एक्सपोनेन्शियल या टाइपचा फॉर्म मधला असेल तर याचा एक्सपोनेन्शियल मॅट्रिक्स आहे तो आणि या फॉर्मचा असेल तर आहे तो. हे तिघं लक्षात ठेवायचे. ओके, हे तुम्हाला इथे लिहिण्याची काही गरज नाही, तुम्ही ऑलरेडी नोट्स मधून लिहिणारच आहात. ओके, मग आता आपण डायरेक्टली याच्यावर एक्झाम्पल्स घेऊन आणि ते सॉल्व्ह करू. डायरेक्टली एक्सपोनेन्शियलच फाइंड आउट करायचे आपल्याला. इथे एक लाईन टाकून देतो तिथे एक लाईन टाकून. एक्झाम्पल find the exponential of following matrices. जैसे अपना पहला मैट्रिक्स है I 0 0 -1. त्याच्यानंतर पुढा 5 -6 3. एक काम करू आपण ऍट अ टाइम एकच एक्झाम्पल करायचं. ओके, एकच एक्झाम्पल करू. हे जरा पहिलं की कॉमन हेडिंग लावून याप्रमाणे तुमचा डायरेक्टली आपण मॅट्रिक्स घेऊन त्याला सॉल्व्ह. आता याचं सोल्युशन इथेच येऊन जाईल त्यामुळे मी इथेच मेन्शन करतो. ओके, मग आता हा जर आपला ए असेल याला ए ने डिनोट करून द्या एक्झाम्पल मध्ये. ओके, आणि मग डायरेक्टली आपण एक्सपोनेन्शियल ऑफ ए फाइंड आउट.
त्याचं एक्सपोनेन्शियल आपले काय येणार मग डायगोनल मॅट्रिक्सचा आपण पाहिल्याप्रमाणे ई रेस टू आर 0 0 ई रेस टू -1. ओके, हा काय झाला त्याचा एक्सपोनेन्शियल ऑफ मॅट्रिक्स ए. लगेच आपण पुढचं